या महाराष्ट्राचे जाणते राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्या राजाचं नाव ऐकल्यानंतर आजही आमच्या अंगातलं रक्त सळसळ करायला लागतं, की ज्या राजाने आपल्या आईला नाही तर शत्रूच्या आईला सुद्धा आई म्हणायला शिकवलं, असे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. कसा होता माझा राजा? ते होता मांश पर कान्हाची मी कंश पर, तो मल्याच मांश पर सैर शिवराज हे. अंधारावरती जसा प्रकाश भारी असतो, कंसावरती जशा प्रकारे कृष्णाने विजय मिळवला, त्याच प्रकारे माझा राजा त्या मुघलांवरती विजय मिळवला महाराज. आणि एखादा मला विचारतोय, एखादा मला प्रश्न करतोय की महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी राजांचं नाव प्रत्येक कीर्तनामध्ये घेता, प्रत्येक कीर्तनामध्ये घेता, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? त्याला सांगितलं महाराज, मी त्याला सांगितलं की माझा राजा देव नव्हता हो, माझे छत्रपती शिवाजी राजे देव नव्हते हो, पण माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळं आज त्या देवळातला देव, गोट्यातली गाय, अंगणातली तुळस आणि आमच्या घरातील माय सुरक्षित आहे, ती फक्त माझ्या छत्रपती शिवाजी. म्हणून महाराज मी प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेत असतो. घेतलंच पाहिजे हो. का घेतलं पाहिजे? कारण आपण जे सप्ते करतोय, आपण जे कीर्तन करतोय, आपण जे प्रवचन करतोय, आपण जी कथा करतोय, आपण जे आपल्या कपाळावरती गण लावतोय, ती सगळी माझ्या राजांची देणे महाराज. म्हणून महाराज मी प्रत्येक कीर्तनकाराला विनंती करेल की कीर्तनामध्ये इतर व्यवहारिक संसारिक गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही माझ्या राजांचा इतिहास त्यांना सांगा, माझ्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास त्यांना सांगा. कारण महाराज ते जर नसते तर आज आपण या ठिकाणी नसतो.